पुढची बातमी आहे ती बागेश्वर बाबा आणि संजय गायकवाड यांच्या संदर्भातली। मुंबईमध्ये काँग्रेसनं बागेश्वर बाबा आणि संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये निदर्शनं केलेली आहेत। शिवरायांचा सन्मान टिकून राहावा यासाठी मुंबईमध्ये ठाकरे गटासह काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। अरे छत्रपति शिवाजी महाराज की जय। अरे सरकार हमसे डरती है, छत्रपति शिवाजी। ज्या व्यक्तीने तलवारीने केक कापण्याचा प्रकार असेल, यांनी सांगितल्याप्रमाणे कॅन्टीन मध्ये त्या ठिकाणी मारामारी करण्याचा प्रकार असेल, त्यांच्या मुलांनी काय केलं हे मला सांगायची गरज नाही की ज्या वेळेला वोटिंग करताना एका पकडला, बोगस वोटिंग करणारा त्याला सोडून देण्याचं काम केलं। अशा इतिहास असलेल्या व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असताना ज्या तऱ्हेने त्या प्रकाशकांना पुस्तक न वाचता, बरोबर ज्योतिताई म्हणाल्या की त्यांना त्यावेळी का राग येत नाही जेव्हा कोरडकर बोलतात, का राग येत नाही जेव्हा कोश्यारी बोलतात, का राग येत नाही जेव्हा मंगळप्रभात लोढा बोलतात। जेव्हा हे चांगली पुस्तकं काढतात तेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही न वाचता तुमची बौद्धिक दिवाळखोरी दिसते, आणि ही दिवाळखोरी तुम्ही दाखवू नका। तुम्ही महाराष्ट्राला दाखवू देवाला दिलं की तुमच्यामध्ये किती बौद्धिक तुमची पात्रता आहे, आणि त्याच्यामुळे मी एवढंच म्हणेन की आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, कारण असे आमदार हे सगळ्यांना कलंकित करणारे आम्ही पण आमदार आहोत। आम्हाला माहिती आहे की आपल्या एक प्रतिष्ठा असते, गरिमा असते या पदाची, आणि गरिमा तुम्ही घालवलेली आहे। ज्या माणसांनी महाराजांबद्दल किंवा असं पुस्तक लिहिलं त्यांच्याबद्दल असं उद्गार, त्यांना घरात जाऊन मारू, हे करू ते करू, एका आमदाराला हे वक्तव्य शोभत नाही। कारण हा आमदार कायदे बनवतो, कायदे तोडत नाही। परंतु असे संजय गायकवाड सारखे आमदार असतील तर त्या विधानसभेला सुद्धा काळिंबा फासण्यासारखा आहे। त्यामुळे आम्ही ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही त्यांना खिशात ठेवलात आहे, तुम्ही त्यांना कमरेवर ठेवलात आहे, तर त्यांच्यावरती कुठेतरी शासन झालं पाहिजे।